मित्रांनो, ही वेळ आहे बाजारामध्ये गुंतवणूक करण्याची. ही वेळ आहे आपल्या पोर्टफोलिओमध्ये स्लो असलेल्या कंपन्या, जड असलेल्या कंपन्या की जे वर्षानुवर्ष आपल्याला कमी रिटर्न देत आहेत. तर अशा कंपन्या बदलून त्या जागी ग्रोथ असलेल्या फास्ट चालणाऱ्या कंपन्या घेण्याची, म्हणजेच पोर्टफोलिओ रिबॅलन्स करण्याची ही वेळ आहे. अशा जर कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये असतील की ज्या की स्लो आहेत, उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर आता सध्या इन्फोसिसचे काल रिझल्ट आलेले आहेत आणि रिझल्ट खराब आलेत म्हणून इन्फोसिस पुन्हा खाली येत आहे. तर अशा कंपन्या जर असतील की ज्या की आपल्याला 5-7% रिटर्न देणार आहेत, म्हणजे बँकेचेच फक्त रिटर्न मिळणार आहेत, तर बाजारात गुंतवणूक करून काहीही उपयोग होणार नाही. तर अशा कंपन्या बदलण्याची ही वेळ आहे. जरी अशा कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये लॉसमध्ये असतील तरीही त्या कंपन्या विकून, कारण तो लॉस धरून जर बसलं तर लॉसही आपल्याला बुक करायचं शिकता आलं पाहिजे. तो लॉस जर धरून बसलं तर तो लॉस कितीतरी वर्ष आपल्यासोबतच राहू शकतो, परंतु तो लॉस बुक करून आपण जर फास्ट ग्रोथ असलेल्या कंपन्या जर घेतल्या तर तो लॉस आपला लगेच कव्हर होऊन आपला पोर्टफोलिओ हा प्लसमध्ये होण्यास मदत होऊ शकते. तर असं काही असेल तर ही करण्याची ती वेळ आहे. अशा पडझडीमध्ये आपला पोर्टफोलिओ हा स्वच्छ करण्याची वेळ आहे. दिवाळीचा सेल चालू आहे, तर त्यामुळं अशा सेलमध्ये चांगल्या कंपन्या जर खाली मिळत असतील तर गुंतवणुकीची ही संधी आपण सोडायला नाही पाहिजे. अशाच 4 कंपनीची चर्चा आज आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे एल्कॉन इंजिनिअरिंग. एक कमेंट आली होती की एल्कॉन इंजिनिअरिंगबद्दल सांगा, तर त्यामुळे ही कंपनी घेतलेली आहे. 721 ही कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता आणि ही कंपनी 1.34% ही काल मायनस झालेली आहे. पॉवर ट्रान्समिशनमध्ये ही कंपनी काम करते. मटेरियल हँडलिंग इक्विपमेंटसुद्धा ही कंपनी बनवते. ह्या कंपनीचं मार्केट कॅप फक्त 16,189 करोडचं असलेलं आपल्याला पाहायला मिळते. 45चा PE आहे. ROC 31, ROE 24.5 दोन्हीही चांगले आहेत. फेस व्हॅल्यू 1ची आहे. 32.5ची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि 59.3ची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो. EPS बरोबर PE पण वर जात असलेला बघू शकता. EPS वाढत आहेत, म्हणजेच प्रॉफिट कंपनी जनरेट करत आहे. 45च्या आसपास PE ट्रेड करत आहे आणि मीडियन P जर पाहिला तर 19.8चा आहे. इथं बघू शकता मीडियन Pच्या वर कंपनी ट्रेड करत आहे. त्याचबरोबर ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली सुद्धा आपण बघू शकतो. ह्या कंपनीचे सेल जर पाहिले तर 2013 पासूनचे 1527 करोडचे सेल्स कंपनीनं 1915 करोडपर्यंत आलेले आहेत. आपल्याला वाटेल की इथं सेल तर वाढले नाही, परंतु मार्च 21 पर्यंत सेल हे 1000 करोड झाले होते. नंतर 1200, 1500, 1900 आणि 1915. तर कमी झालेले सेल्स मार्च 2022 पासून चांगले वाढलेले आपण बघू शकतो. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर 29 करोडचं नेट प्रॉफिट हे 356 करोडपर्यंत आलेलं आहे. प्रॉफिटही तुम्ही बघू शकता 18 पर्यंत प्रॉफिट कमी झालं होतं, पण त्याच्यानंतर प्रॉफिट हे चांगलं वाढलेलं आहे. त्यामुळे आपल्याला इथं सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ कंपनीची चांगली पाहायला मिळते. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कंपनी इकडं ट्रिपल डिजिट चाललेली आहे. तो थोडी कंपनी जास्त चालली. गुंतवणूक करण्याच्या आधी आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जास्त गुंतवणूक केली नाही पाहिजे. थोडी गुंतवणूकनं सुरुवात करायची. कंपनी जर मायनस झाली तर पुन्हा आपल्याला गुंतवणूक करता येईल, तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. रिझर्व बघू शकता 1582 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 70 करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं बघू शकतो. चार्ट जर बघितला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की 1.71%, 2.25% FI 9.84% झालेत आणि जवळपास 2.25%चे DI जे होते ते 2.97% झालेले आहेत आणि पब्लिक जी होती 37%ची पब्लिक होती ती आता 27.91 म्हणजे 28% झालेली आहे. दोघांनी माल घेतला आहे. पब्लिकली माल हा सेल केलेला आहे. चार्ट जर बघितला तर चांगला शेअर जो आहे तो एका रेषेमध्ये वर जात असलेला आपल्याला पाहायला मिळते. हा रेजिस्टन्स घेत आहे आणि हा सपोर्ट घेत आहे, पण हा सपोर्ट याच्यानंतर पुढं कुठेही कंपनीनं इथं घेतलेला नाही. तर सपोर्ट त्याचा थोडा वर शिफ्ट झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय. सपोर्टपासून, वरच्या सपोर्टपासून कंपनी जवळच ट्रेड करत आहे. 721 वर आहे. 700च्या आसपास हा सपोर्ट लक्षात घेऊ शकता. तर कंपनी चांगली आहे, प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. तर बघू शकता ही कंपनीसुद्धा इंजिनिअरिंग क्षेत्रातली एक चांगली कंपनी होईल, चांगला पैसा बनवून देऊ शकते. पुढची कंपनी व्हीनस पाईप. ही कंपनीसुद्धा आपल्या हातात येत नव्हती, चांगलं सारखी वर जात होती. आपण ह्या कंपनीची चर्चा खूप दिवसापूर्वी केली होती, परंतु आता ही डिस्काउंटवर आलेली आहे. 1895वर ट्रेड करत आहे. 3.07% ही परवा मायनस झालेली आहे. स्टील पाईप बनवण्यामध्ये ही कंपनी काम करते आणि मार्केट कॅप फक्त 3,860 करोडचा आहे, म्हणजे छोटी कंपनी आहे. PE जर पाहिला तर 40चा, ROC 28.4, ROE 23.6 दोन्ही चांगले आहेत. फेस व्हॅल्यू 10ची आहे.
83.1ची प्रॉफिट ग्रोथ आणि 48.7ची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो. EPS बघू शकता, कंपनीचे EPS वाढत आहेत, चांगले वाढत आहेत, म्हणजे प्रॉफिट कंपनी जनरेट करत आहे चांगलं. आता मिडियन पीच्या खाली कंपनी आलेली आहे. 40च्या आसपास कंपनी ट्रेड करत आहे आणि मिडियन पी जर पाहिला तर 45.1चा मिडियन पी पाहायला मिळतोय. सेल्स बघू शकता, मार्च 2019 पासूनचे 119 करोडचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. ते 863 करोडपर्यंत आलेत आणि 4 करोडचं प्रॉफिट हे 96 करोडपर्यंत आले. म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स ह्या कंपनीचे चांगले असलेले आपल्याला पाहायला मिळते आणि अशाच कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे ज्याचे प्रॉफिट आणि सेल्स चांगले आहेत. तर इथंही कंपनी आपल्याला तसाच पैसा बनवून देऊ शकते. चांगला पैसा बनवायचा असेल तर ह्या कंपन्या जर डिस्काउंटवर मिळत असतील तर ह्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेण्याची ही वेळ आहे. स्लो कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमधून आपण काढल्या पाहिजे. रिझर्व्ह बघू शकता, 386 करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 149 करोडचं कर्ज आहे. शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकता, 2.21% FI आहे, 5पर्यंत आलेले आहेत. 7%चे DI आहे, 13%पर्यंत आले आणि 42%चे पब्लिक 33%वर आली. इथंही पब्लिकनं माल विकलेला आहे. चार्ट जर बघितला तर पहिल्या सपोर्टवर कंपनी ट्रेड करत असलेली 1900वर चालू आहे आणि जवळपास तिथंच सपोर्ट कंपनी घेऊ शकते, कारण इथं एकदा आणि इथं एकदा कंपनीनं तिथं सपोर्ट घेतलेला आहे. परंतु हा सपोर्ट ब्रेक जर झाला तर खाली कंपनी येऊ शकते 1800च्या आसपास. तर हे दोन्ही सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा. कंपनी चांगली आहे. वरून जर डिस्काउंट जर पाहिलं तर आतापर्यंत इथून इथपर्यंत डिस्काउंट आहे 22.26%. म्हणजे आपण गुंतवणुकीला सुरुवात करू शकतो. पेनी शेअरमध्ये जर कोणाला गुंतवणूक करायची असेल तर हा पेनी शेअर आहे, कारण ह्या कंपनीचं मार्केट कॅप कमी आहे. किमतीवर न जाता मार्केट कॅप आपण पाहिलं पाहिजे. मार्केट कॅप कंपनीचं कमी आहे म्हणजे पेनी शेअर आहे. तर ह्याच्यामध्ये आपण गुंतवणूक केली तर ग्रोथ असलेल्या अशा शेअरमध्ये आपल्याला पैसा बनू शकतो. त्याच्यानंतर के फिनटेक टेक्नॉलॉजी कंपनी आहे, IT कंपनी आहे, इथं बघू शकता आणि 1069वर ही ट्रेड करत आहे. ही पण 3.62% मायनस झालेली आपल्याला पाहायला मिळते. मार्केट कॅप जर पाहिलं तर 18,000 करोडचं मार्केट कॅप आहे. पी जर पाहिला तर 67चा, ROC 30, ROE 24, फेस व्हॅल्यू 10ची, 34.2ची प्रॉफिट ग्रोथ आणि 33.1ची प्रमोटर होल्डिंग आहे. हे EPS जे वाढलेत इथं बघू शकता, EPS चांगले वाढलेत, प्रॉफिट चांगला आहे. मिडियन पी जो आहे 39 त्याच्यावर जवळपास EPSच्या जवळपास कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. ह्या कंपनीचं जर कर्ज जर पाहिलं तर ही कंपनी जवळपास आपल्याला कर्जमुक्त आहे, कारण कंपनीनं कर्ज हे कमी केलेलं आहे. सेल जर पाहिले तर 2019 पासूनचे आपण सेल्स बघू शकतो. 162 करोडचे सेल्स आहेत, ते 894 करोडपर्यंत आलेत आणि प्रॉफिट जे आहे 9 करोडचं ते 271 करोडपर्यंत कंपनी घेऊन आली. सेल्स आणि प्रॉफिट हिचेही आपण बघू शकतो चांगले आहेत आणि इथंही पैसा तसाच बनलेला आहे. चालू वर्षामध्ये 136%चा CAGR या कंपनीनं बनवलेला आहे. तर ही सुद्धा कंपनी पैसा बनवू शकते. अशा कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपण हळूहळू घेतल्या पाहिजेत. ह्याच घेतल्या पाहिजे अशा नाही. आपण चर्चा करत असतो अशा कंपन्याची, तर त्या कंपन्यापैकी कोणती कंपनी, आता पाईप क्षेत्रातली हरिओम पाईप आहे, व्हीनस पाईप आहे किंवा स्टील ह्याच्यामधली स्टील पाईपमधली ट्यूब इन्व्हेस्टमेंट आहे, अशा कंपन्याची आपण चर्चा करत असतो. तर ह्या कंपन्या आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये असे एखादी कंपनी त्या क्षेत्रातली आपण घेतली पाहिजे. रिझर्व्ह बघू शकता, रिझर्व्ह जर पाहिलं तर 970 करोडचं रिझर्व्ह आहे. कर्ज जर पाहिलं तर 49 करोडचं कर्ज आहे, म्हणजे कंपनीवर कर्ज जास्त नाही. शेअर होल्डिंग पॅटर्न जर पाहिला तर FI ना 8.36% होते, 24%पर्यंत आलेले आहेत. DI 23%ची होती, ती 20% म्हणजे DIनं 3% कमी केले. पब्लिक 18%हून 21%वर आली. परंतु मागच्या डिसेंबर 23 पासून म्हणजे मागच्या 1 वर्षापासून कंपनी 24.18ची 21 पॉईंटवर आलेली आहे. म्हणजे मागच्या 1 वर्षापासून पब्लिक माल विकत आहे. तर हे बरोबर नाही. चांगल्या कंपन्या आपण ठेवल्या पाहिजे. तर ह्याचा चार्ट जर बघितला तर इथं चार्ट दाखवतो की फिनटेकचा चार्टही एकदम चांगला आहे. हा सपोर्ट घेत कंपनी वर चाललेली आपल्याला पाहायला मिळते आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या मध्ये कंपनी 1000च्या आसपास ट्रेड करत आहे. 1000चा खाली जर इथं आली तर 900च्या आसपास ती सपोर्ट घेऊ शकते. हे दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा. कुणाकडे ही कंपनी नसेल तर कंपनी चांगली आहे, चांगली ग्रोथ आहे, चांगल्या एका रेषेमध्ये ही कंपनी वर जात असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत KEI इंडस्ट्रीज. वायर आणि केबलची ही एक चांगली कंपनी आहे. पॉलिकॅब आपण घेतलेली असेलच, परंतु ही कंपनी हातात येत नव्हती, वर जात होती. 4145वर ट्रेड करत आहे आणि 5.48% ही काल मायनस झालेली आहे. तुम्ही इथं बघू शकता, ही केबल बनवणारी कंपनी आहे. मार्केट कॅप 37,000 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते.
37,421. पी जर पाहिला तर 59, जवळपास 60चा पी. ROC 27.2, ROE 20, फेस व्हॅल्यू 2ची, 18.2ची प्रॉफिट ग्रोथ आणि 37.1ची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो. EPS मस्त वाढत आहेत. अशा EPS वाढणाऱ्या कंपन्या ज्या आहेत, म्हणजे प्रॉफिट ग्रोथ करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या निश्चित पैसा बनवतात, फक्त वेळ द्यावा लागेल. काही कंपन्यामध्ये प्रॉफिट वाढत असेल तर बिंदास राहा, कंपन्या पैसा निश्चित बनवणार आहेत. पी जर पाहिला तर मेड पीच्या वर ट्रेड करत आहे, परंतु कंपनी सध्या डिस्काउंटवर मिळत आहे. तर अशा कंपनीमध्ये आपण जर गुंतवणूक केली तर पैसा बनवू शकतो. सेल्स बघितले तर मार्च 2013 पासूनची 1658 करोडचे सेल्स आहेत, ते 8,719 करोडपर्यंत आलेले आहेत. 26 करोडचं प्रॉफिट हे 625 करोडपर्यंत घेऊन आलेली आहे कंपनी. आणि सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं मस्त पाहायला मिळते. इथं पैसाही तसाच बनवलेला आहे. 10 वर्षात 63% CAGR आहे. 58% बनवला तरीही 1 लाखाचे 10 वर्षामध्ये 1 कोटी होतात, म्हणजे 100 पट पैसा होतो. ह्या कंपनीनं तर 100 पटपेक्षा जास्त पैसा बनवलेला आहे. 5 वर्षात 50% CAGR, 3 वर्षात 61% आणि चालू वर्षामध्ये 56% CAGR ह्या कंपनीनं बनवला आहे. बिल्डिंग मटेरियलमधली ही कंपनी आहे. चांगली कंपनी आहे. हिचं मटेरियल वारंवार लागणार आहे. नवीन घर बांधले तरी लागणारच आहे. आणि सोलरमध्ये सुद्धा ह्या कंपनीचे वायर लागणारच आहेत. त्यामुळे ही कंपनी भविष्यातही चालणारच आहे. रिझर्व बघू शकता, 3,440 करोडचं रिझर्व आहे. कर्ज जर पाहिलं तर 351 करोडचं कर्ज कंपनीवर पाहू शकतो. कर्ज कंपनीवर जास्त नाही. शेअर होल्डिंग पॅटर्न बघा, FII जी आहे 25% होती, ती आता 31%वर आली. DI 21% होती, ती 16%वर आली. DIनं माल कमी केलेला आहे. 15%ची पब्लिक 15%च्या आसपासच असलेली आपल्याला पाहायला मिळते. चार्ट जर बघितला तर हिचाही चार्ट बघा, नाही पुढचा चार्ट आहे हिचा KEI इंडस्ट्रीचा. हिचा चार्ट बघा, हिचा चार्ट हा रेजिस्टन्स होता, तो सपोर्ट इथं ब्रेकआउट झालं, तो सपोर्ट घेत घेत कंपनी वर जात असलेली आपण इथं बघू शकतो. सध्या सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे. थोडीशी खाली आली असं म्हणायला हरकत नाही, ब्रेकडाऊन होऊ शकते, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जर खाली आली तर कंपनी हा दुसरा 39च्या आसपास जो सपोर्ट आहे तो घेऊ शकते. त्याच्या खाली आली तर नंतर हा 37चा सपोर्ट कंपनी घेऊ शकते. दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा, गडबड करायची गरज नाही. वरून चांगलं डिस्काउंट या कंपनीचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आज जर कंपन्या पडल्या तर ह्या गुंतवणुकीच्या संधी होतील. अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तर आपला पोर्टफोलिओ भविष्यामध्ये चांगले रिटर्न आपल्याला देऊ शकतो. तर ह्या 4ही कंपन्यांबद्दल तुम्ही अभ्यास करा आणि नंतर ठरवा की काय करायचं. तर अशा ग्रोथ असलेल्या कंपन्या असल्या तर आपला पैसा बनू शकतो. व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे. ह्या कंपन्यांवर अभ्यास करून खरेदी विक्रीचा तुम्ही निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.